स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच येत्या काळात लागतील आणि त्यामुळे आज अमरावती महानगरपालिकेचा खास करून हा मेळावा पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आयोजित केला गेला होता आणि त्याला संबोधित करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो होतो. सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं की येत्या निवडणुकीत आपल्याला त्या ठिकाणी आपले शिवसेनेतर्फे उमेदवारी उभे करायचे आहेत आणि त्यासाठी लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा जिंकता येतील त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. स्वतंत्र निवडणूक लढणार आहे का महायुती म्हणून एकत्र लढणार आहे? आणि जर स्वतंत्र एकत्र लढले तर किती जागेवर आपण निवडणूक लढणार? पहिले तर आमचा प्रयत्न हा असेल की आम्ही स्वतंत्र लढावं, कारण एकत्रित लढून तो फायदा होत नाही, उलट नुकसान आमचं होतं. त्यामुळे नक्कीच माननीय पक्षप्रमुखांना आमचे एकनाथजी शिंदे साहेबांना पहिली विनंती ही असेल की एकटं लढावं. कसं नियोजन असेल महाराष्ट्रामध्ये? प्रत्येक महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र राहणार आहे का काही काही ठराविक ठिकाणी? बघा तो निर्णय सर्वस्वी एकनाथजी शिंदे साहेब घेतील, परंतु एक कार्यकर्ता म्हणून माझी किंवा आमच्या पर्सनल अमरावतीकरांची विनंती ही असेल की वेगळं लढावं, कारण सगळ्यांनी धोका खाल्लेला आहे आणि त्यामुळे पुन्हा धोका कोणाला पत्करायचा नाही. विधानसभेमध्ये तुम्ही अनुभवलंच महायुती म्हणून अनेकांनी काम केलं नाही तुमचं पण आणि अनेक ठिकाणी पण पाहायला मिळालं. नक्कीच तोंड दाबून बुक्याचा मार खाल्ल्यासारखं त्या पद्धतीने परिस्थिती सर्वांची झाली. आमच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं कोणाच्या विरोधात तुम्ही बोलू नका, आणि परंतु आमच्या विरोधामध्ये उमेदवारी मित्रपक्षाचा दिला गेला. त्यामध्ये ज्या मित्रपक्षाचा उमेदवार दिला गेला त्याला पक्षातून काढलं गेलं, परंतु त्याचे प्रचार काढणारे जे स्टार प्रचारक आमदार वगैरे जे होते किंवा कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांच्या कोणावरही कुठलीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळे त्याचा फटका निवडणुकीमध्ये लोकांमध्ये चुकीचा मेसेज गेला की नक्की उमेदवार कोण, आणि आम्हाला तोंड दाबून बुक्याचा मार खाल्ल्याप्रमाणे आम्ही विरोधात बोललो असतो तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा मेसेज गेला असता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये एक चुकीचं वातावरण गेलं असतं आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कुठलाही आवाज न करता तो तोंड दाबून बुक्याचा मार खाल्ला आणि त्यामुळे आम्हालाही त्या ठिकाणी हार पत्करावी लागली आणि संपूर्ण जिल्ह्यांनी आणि एक शिवसैनिकांमध्ये अतिशय वातावरण त्यामुळे खराब झालेलं त्या ठिकाणी चुकीचा मेसेज या जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये खास करून गेलेला आहे. आम्ही धड बोलूही शकलो नाही आणि परंतु आम्ही त्या ठिकाणी माघारी घ्यावी लागली, आम्हाला मागेही पडावं लागलं आणि त्या ठिकाणी हात परत करावी लागली आणि त्यामुळे आमची विनंती माननीय एकनाथ शिंदे साहेबांना ही असेल की कुठल्याही प्रकारे युती न करता एक शिवसेना म्हणून आपण निवडणूक लढी, कारण एक तर आधीच मुठभर सीट हातात घ्यायच्या आणि त्यामध्येही सुद्धा विरोधामध्ये आपल्या उमेदवार त्या ठिकाणी टाकले जाणार आणि पुन्हा आम्ही मित्रपक्षाच्याबद्दल बोलू शकत नाही विरोधामध्ये, कारण त्याचा मेसेज परत महाराष्ट्रभर जातो. आम्ही तो विचार करायचा की आमच्यामुळे चुकीचा मेसेज जाऊन महाराष्ट्रामध्ये कुठेतरी युतीला त्रास होऊ नये, परंतु त्या ठिकाणी लोकांमध्ये चुकीचे मेसेज जाऊन आम्हाला त्याचा नक्कीच फटका बसतो आणि आमचं नुकसान शिवसेनेचं नक्कीच त्या ठिकाणी नुकसान होतं. हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेलं आणि खास करून अमरावतीकरांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे आमची विनंती माननीय एकनाथ शिंदे साहेबांना ही असेल की कुठल्याही प्रकारे युती करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.